नमस्कार, मी अनाउष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आता पाहूयात सविस्तर घडामोडी। धुळ्यात नीटमधील भ्रष्ट अधिकारी व केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या विरोधात युवसेना आक्रमक। माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते तर ते वारकरी होते। माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही, संदीपान भुमरे यांची माहिती। नांदेड जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याबाबत नागरिकांनी घाबरून न जाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान। नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होत असलेल्या गैरसोयी संदर्भात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे, सरकार पुरेपूर मदत करणार, उमेश पाटील यांचे वक्तव्य। खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घेतले विठ्ठल रखुमाईचे VIP दर्शन। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत 20% वाढ झाल्याने महसूलमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातील गुन्हेगाराला त्यांच्या शरीरातील नशेचा अंश हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये म्हणून 3 दिवस गायब केले, संजय राऊत यांचे वक्तव्य। अकोला जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एक व्यक्ती गेला वाहून। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, या विरोधात महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यावर केले आंदोलन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।